या गादीवरच ज्यांनी अट्टहासानं उभं केलं, बालक बुडा बोली वाकुडावे चुका पावली, हे चोज करून माऊली विजय जेवी आदरणीय गुरुवर्य रमेश बाबा जोगवाडकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत नमस्कार. तसेच ज्यांनी 7 दिवसापासून आपल्या विद्यार्थ्यासह या ठिकाणी बाबाच्या सेवेचा संकल्प केला, खूप मोठे व्यक्तिमत्व आपल्या परिसरातले गणपताचार्य, गायनाचार्य, मृदंगाचार्य, शास्त्री ही उपाधी त्यांना लागलेली असे आदरणीय परमश्री ज्ञानेश्वर महाराज शास्त्री मुंडे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच माता भगिनीमध्ये हरिभक्तीपरायण आमच्या मीनाक्षीताई कदम ह्याही उपस्थित आहेत, ज्यांनी ज्ञानेश्वरीची 8 दिवस सेवा केली. नवे अहोरात्र परमार्थासाठी वेळ पूर्ण देतात आणि आमच्या परिसरातील महिला मंडळींना एक प्रेरणा स्रोत असणाऱ्या हरिभक्तीपरायण गुट्टेताई याही उपस्थित आहेत. तसेच रात्री ज्यांचा छान असणारा जागर झाला, परिसरातून मला फोन आले की रात्री कोण होतं गायला, अशा आमच्या गीतेताई असतील, सुमनताई असतील, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद. समस्त परिसरातून आलेली गुणीजन मंडळी, त्यामध्ये महाराजांच्या संस्थेचे विद्यार्थी आहेत, तुकाराम महाराज आहेत, मानमोडीचे दत्ता महाराज आहेत, मानकेश्वरचे महाराज आहेत, आमचे सखादाजी, त्याच्यानंतर दादा आहेत जामचे दादा, जे की खूप बाबांची सेवा करतात. आमचे दिगंबर महाराज रवंदळीत, एक दिगंबर महाराज अडचणी मुळे गेलेले आहेत, बाळू महाराज, तुकाराम महाराज, आमचे नाना आहेत, अंबुरे साहेब आहेत आणि आमचे फडकरी महाराज आहेत. फडकरी उपाधी दिली तुम्हाला सगळ्यांनी, टाळ्या वाजवा कुठे साहेब. आणि आदरणीय ज्यांनी गेल्या 7 दिवसापासून आपल्या परिसरामध्ये योग शिबिराचं आयोजन केलं, माझे शालेय जीवनातील गुरु, आयुर्वेदाचार्य, आयुर्वेद, प्राणायाम आणि योगा या तिन्हीवर ज्यांचं अभ्यासपूर्ण असणारं मार्गदर्शन असतं असे गुरुवर्य शेप सर यांचंही या ठिकाणी आगमन झालं. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि तुम्ही समस्तही श्री वासुदेव ऐशिया प्रतिती रसाचा ओतला भाव, तो भक्ता माझीराव ज्ञानियाची वा वा वा, सगळेच तुम्ही ज्ञानी माणसं आहेत, तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. संयोजक, आयोजक मंडळी, तरुण वर्ग, ज्यांनी एवढा जीव माझ्यावर लावला, ज्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पडद्याच्या मागे राहून कसल्याच नावाचा उल्लेख न करता, नावाचा उल्लेख आमच्या करूच नका म्हणले महाराज. अन्नदाते पण असे आहेत आणि देणगीदार पण असे आहेत, आमच्या नावाचा उल्लेख करू नका म्हणले. असे बरेच पडद्याच्या मागले कलाकार, त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. ज्या माता माऊल्यांनी मला येते वेळेस असणारे, माझा नव्हे ज्ञानोबा रायाचा जो सत्कार आहे, पण अंतरामध्ये ज्ञानोबा बद्दल जी त्यांची श्रद्धा आहे, अत्याधिक श्रद्धा आहे, त्या माता माऊल्यांना नमस्कार करतो. माझ्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. आणि उरलेल्या वेळेमध्ये बाबाचा आदेश आहे, गुरुवारी बाबाचं दर्शन घेऊन, आज्ञा घेऊनच मी इकडे आलेलो आहे आणि बाबा हे सगळं ऐकत आहेत याचं भान ठेवून आता याच्यानंतर देव आणि संत सोडून कोणाचंच नाव माझ्या मुखातून निघणार नाही याची काळजी घेतो. उरलेल्या वेळामध्ये भगवंताचं चरित्र जसं बाबा बुद्धी देतील, जसं तुमचं पुण्य माझ्या उपयोगाला येईल, तसं त्या चरित्राचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतो. पण तत्पूर्वी बाबाच्या कीर्तनाचा नियम आहे, कीर्तन हे रामकृष्ण हरी भजनानं टाळी वाजून सुरू होतं श्रोत्यासहित आणि रामकृष्ण हरीने शेवट होतं. म्हणून माय बापू पाया पडून विनंती करतो, एकदा रामकृष्ण हरीचं टाळी वाजून जोरदार भजन करा. जय जय रामकृष्ण हरी, 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 जय जय रामकृष्ण हरी. हो, या जगामध्ये ज्या ज्या वेळेस अधर्म वाढतो, धर्माला ग्लानी येते, त्यावेळेस 2 जण अवतार घेत असतात. 2 जण म्हणजे कोण? मी आणि तुम्ही का? एक देव आणि दुसरे संत. लक्षात ठेवा माय बाप, हे अवतारी आहेत. देवाचाही अवतार आहे, संताचाही अवतार आहे. संत येतात, आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून काढून सन्मार्गाला लावतात. अज्ञानाच्या वाटेनं चाललेला हा जीव, या जीवाचं होत असलेलं अधपतन साधूला सहन होत नाही, म्हणून येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. येतात, स्वतः भगवंताची भक्ती करतात आणि तुम्हा आम्हाला भगवंताची भक्ती करण्यासाठी भाग पडतात. गुरुवरी बाबा बघा, रात्रीच बाबांनी सांगितलं, बाबाचा विषय एकच झालेला आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावाडे जनधन माझा पिता.
विषय एकच. कोणीही गेलं कृष्णार्पण म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, कृष्णार्पण म्हणा, कृष्णार्पण म्हणा, विषय एकच. त्यांना जन आवडत नाही, त्यांना धन आवडत नाही, त्यांना माता आवडत नाही, त्यांना पिता आवडत नाही. त्यांचा विषय एक झालेला आहे, त्यांचा विषय देव झालेला आहे. आणि असा ज्याचा विषय होतो त्यांना साधू म्हणत जावं, त्यांना भक्त म्हणत जावं. जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखाची चढावा जयाचे असणे. सुख त्यांच्या हृदयातच देव आणतो. जिथं देव आहे तिथं सुख आहे, लक्षात ठेवा. दुःख त्यांच्याकडे नजर उचलून सुद्धा पाहत नाही. नवे नवे त्यांच्या संपर्कात आलेल्या जीवाला पण दुःख उरत नाही, तो जीव पण सुखी झाल्याशिवाय राहत नाही. या जगामध्ये सुख देणाऱ्या, पाप खाणाऱ्या, मोक्ष देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, पण साधूची बरोबरी करू शकत नाही. हरी हिमवंतु दोष खाय, परी जीवित्वाचे हानी होय. हिमालय पर्वतावर गेल्यावर पाप जात आहे म्हणून, पण मरावं लागतंय ना. तैसे सुचित्व नो हे सज्जनाचे, सुचित्वे सुची गंगा होय, आणि पाप ताप ही जाय. पण गंगेनं पाप जात, ताप जात, पण तिथं सुद्धा आता थंडीच्या दिवसात जा बरं कसं होतं इथं. इथं सगळं माणसं स्वाक्स वापर, हात मोजे वापर, पाय मोजे वापर, नाक मोजे वापर, म्हणजे ते मास्क सगळे असणारे थंडीसाठी बचाव करतात. थंडीच्या दिवसात जर गंगेत गेलो पाप घालवायचं म्हणजे तेथे आहे बुडणे एक. महाराज म्हणतात तिथं पण बुडावंच लागतं. पण संताचे अंग लगे पापा ते जिनने गंगे, तेथे सुचित्व कैसे सज्जनाचे. संताच्या अंगावरला वारा आपल्या अंगावरून गेला की आपण मुक्त झालं, मुक्त आपण. बघा पाप ताप दैने जाय उठावती, पाप ताप दैने जाय उठावती. झाली आले ते हरदासाची, झाली आले ते हरदासाची. पाप ताप दैने जाय उठावती, पाप ताप दैने जाय उठावती. झाली आले ते हरदासाची, झाली आले ते हरदासाची. त्यांची नुसती भेट झाली की पाप जातो, ताप जातो, दैन्य जात. हा अधिकार त्यांना कोणी दिला? माझ्या जगाच्या मालकानं. भगवान अर्जुनाला सांगतात, हरी कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, की जळाची परी तळवटू घे. त्याला मोक्षाचा तो अधिकारी कोण? देव म्हणाले. आपल्याला त्यांना अरतुर बोलण्याचा अधिकार नाही. देव म्हणाले अर्जुनाला, तो माझा जो भक्त आहे ना, तो कैवल्याचा अधिकारी आहे. मोक्ष तर म्हणले गाठोडं घेऊनच फिरतात. मोक्षाची सोडी बांधी करी, की जळाची पडी तळवटू घे. किती लिहित आहे संता जवळ. का फळलिया करूची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा, तैशी भूत मात्रा असे का. खालावती ते. आणि अशी अवस्था प्राप्त झाल्यामुळं सर जे भक्त मंडळी असतात त्यांना भगवान श्रीकृष्णानं उपाधी दिली. म्हणले मग अर्जुना गा तो भक्तू, तोच योगी, तोच मुक्तू, आणि तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय राम कृष्ण भक्ताचे वर्णन सांगायचं ठरलं तर बाबा म्हणतील तुला चरित्र सांगायला, पण आता रूपरेषा सांगावीच लागते. भक्ताचा अवतार आणि संताचा अवतार. मग देव कशासाठी येतो? ज्ञानोबा सांगतात, हरी तया संगाचे निसुरवारे, मज विदेहा धरणे घडे. देव कसा आहे? देव कसा आहे भजनी मंडळी? देव कसा आहे दादा? वा महाराज उभच राहतो. देवाला रंग नाही, देवाला रूप हे, आणि याला रूपा बळे आणि करोनी खळे हरिदासी. आपण रूपाला बळाला आणले नाही तर निर्विकार ब्रह्म आहे. आकार नाही, रूप नाही. आता ते
वेदांतवाले मंडळी, महिला मंडळी, मिटकरी ताई कुठे गेल्या त्या? आहेत बऱ्याच वेदांतवाल्या, त्यांना माहिती आहे सगळं, माझ्यापेक्षा त्यांना माहिती आहे. असा देव, तो देव म्हणतो तया संघाची निसुरवाडे, त्या भक्ताची, पोळ बाबाची, नथुराम बाबाची संगत करण्यासाठी मला अवतार घ्यावा लागतो. कोण म्हणतो? तो देव म्हणतो. मज विदेहा देह धरणे गडे, काय सुख आहे हो संत संगतीचं? आसुखया संत समागमी संत